राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाला पक्षामधूनच विरोध असल्याचं समोर येत आहे। अजितदादा यांच्यासोबत विलीनीकरणाच्या चर्चाही विलीन झाल्याचं वक्तव्य माजी मंत्री अनिल पाटील यांनी केलंय। विलीनीकरणाची चर्चा फक्त अजितदादांच्या पुरती मर्यादित होती। पक्षाच्या पातळीवर विलीनीकरणाची कुठलीही चर्चा झाली नाही। पुढच्या काळात देखील ती किमान राष्ट्रवादीकडून होणार नाही असं एक प्रकारे अनिल पाटलांनी सांगितल्याचं बोललं जात आहे। तर पक्ष चालवण्याचे सल्ले बाहेरच्यांनी देऊ नयेत अशी टीका सूरज चव्हाण यांनी केली आहे। सूरज चव्हाणांनी शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केल्याचं बोललं जात आहे। पवार कौटुंबिक सल्ले देऊ शकतात, पक्षाबाबत नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। की अजितदादांची इच्छा होती विलीनीकरणासाठी 12 तारीख हा मुहूर्त सुद्धा जवळपास निश्चित झालेला होता। आपल्याला त्या बाबतीत अजित पवार काय म्हटले होते का? वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा झाली होती का राष्ट्रवादीमध्ये? नाही, त्यांच्या स्तरावर काय चर्चा झाली ती त्यांच्या बरोबरच आता विलीन झालेली आहे। त्यामुळे या चर्चा पार्टीच्या फोरमवर व्हायला पाहिजे होत्या, पार्टीच्या व्यासपीठावर व्हायला पाहिजे होत्या, तसे काही झालेलं नाही। दोन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळे पक्ष आहेत। हा निर्णय जो आहे पक्षाचा गटनेता निवडणे, राज्याच्या पक्षांतर्गत गटनेता निवडीनंतर उपमुख्यमंत्री निवडणे, त्याच्यामुळं त्यांच्या पक्षात त्यांनी काय निर्णय घ्यावा तो त्यांचा अधिकार आहे। आमच्या पक्षामध्ये काय निर्णय घ्यावा हे आमच्या वरिष्ठ नेत्यांचा वहिनीचा अधिकार आहे। त्याच्यामुळं आम्ही काय म्हणजे पक्ष चालवतो, तर पक्ष चालवत असताना इतर पक्षाच्या नेत्याशी चर्चा करून निर्णय घेत नाही। कौटुंबिक निर्णय नक्कीच साहेबांचं मार्गदर्शन त्या ठिकाणी घेतील। वहिनी ह्याच्यापुढे महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रगतीसाठी जिथं लागेल तिथं साहेबांचं मार्गदर्शन घेतील। पण दोन राजकीय भूमिका वेगळ्या असल्यानंतर त्यांनी त्यांच्या पक्षाची काय भूमिका घ्यावं, कुणाला प्रदेशाध्यक्ष करावं, कुणाला ठेवावं त्यांचा अधिकार आहे। आमच्या पक्षामध्ये कुणाला प्रदेशाध्यक्ष, कुणाला राष्ट्रीय अध्यक्ष, कुणाला उपमुख्यमंत्री करायचं हा आमच्या पक्षातल्या नेत्यांचा अधिकार आहे।